अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीच्या विरोधात आज नांदेडमध्ये उभाटा सेनेकडून रामरक्षा आंदोलन करण्यात आले। नांदेड शहरातील वजीराबाद येथील हनुमान मंदिरात महाआरती करून रामरक्षा पठण करण्यात आले। यावेळी मंदिराबाहेर उभाटा सेनेकडून निदर्शनं करून घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। दानचोरी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। चारुल दत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। मोठ्या थाटामाटात पूर्ण भारतामध्ये चर्चा करून या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यामध्ये राम मूर्तीची स्थापना केली, मंदिर बांधलं, आवाढव्य त्या ठिकाणी खर्च केला आणि सुंदर मंदिर बांधलं। तेव्हा त्यांनी प्रसिद्धीसाठी सर्व भारतामध्ये चर्चा केली आणि आता त्या मंदिरामध्ये पूर्ण सोनं चांदी आणि रामाचे जे काही सोनं चांदी होतं ते चोरीला गेलेलं आहे। त्याचं संरक्षण हे शासन करू शकत नाही। या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाआरतीचं नियोजन ठेवलेलं आहे। त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आज या महावीर चौक नांदेड या ठिकाणी महाआरती केलेली आहे आणि ज्यांनी चोरी केलेली आहे त्यांना कडक शिक्षा होऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी शिवसेनेची मागणी आहे। आज काय केलं आज काय केलं? महाआरती केली। आज आम्ही महाआरती केली आणि या सरकारला सद्बुद्धी दे की त्या चोरांना ताबडतोब पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही हनुमानाकडे मागणी केलेली आहे। खरं तर आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वात त्यांनी एक मागणी केली होती की संबंध भारतभर प्रभू श्रीरामाची आरती करण्यात यावी। कारण राम मंदिरात जो आस्थेचा विषय असतो तिथे सुद्धा या भाजप सरकारला अपयश आलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेची एक मागणी आहे की मागील राम मंदिराच्या 2 वर्षाचं ऑडिट करण्यात यावं। जी समिती आहे याच्यात दोषी आहे, दोषींना भाजप का नजरअंदाज करतं किंवा त्यांना पाठीशी का घालतं हा आपल्या चॅनलमार्फत माझा सर्व भाजपवासियांना सवाल आहे। आणि येणाऱ्या काळात या राम मंदिराच्या एवढ्या पवित्र स्थानी चोरी करणाऱ्या चोरांना जर भाजप पाठीशी घालणार असेल तर शिवसेना येणाऱ्या काळात यांच्या विरोधात आक्रमक होईल।